अहिल्यानगर बोलेगाव येथील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्काराचं वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. अहिल्यानगर बोलेगाव येथील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्काराचं वितरण दिनांक 12 जानेवारी रोजी काकासाहेब म्हस्के यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्तानं पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनानं आणि कैलासवासी म्हस्के यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला. तसंच कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांनी आरोग्यभूषण पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वंध्यत्व विषयावर इंटरसिस्टम सेमिनारचे देखील यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यांच्या मुलं आणि नातवंडानं संस्था पुढे नेली हा एक आदर्श आहे. हा आदर्श म्हस्के कुटुंबियांनी सांभाळला आहे. त्यांनी त्याचं मोठं वटवृक्ष करावं असं प्रतिपादन जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांनी केलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुभाष साळुंखे, डॉक्टर कीर्ती पाटील म्हस्के, डॉक्टर ज्योती तनपुरे, डॉक्टर अमोल राणे, डॉक्टर सुमित म्हस्के, डॉक्टर दीप्ती ठाकरे, डॉक्टर अभिजित म्हस्के, सुमित ठाकरे, डॉक्टर विवेक रेगे यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. आज 32व्या इंटर सिस्टीम सेमिनार 2025च्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं होतं. प्रमुख पाहुणे आणि मला आरोग्याचा एक पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल मी डॉक्टर सुभाष म्हस्के आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सर्व फॅमिली त्यांचा मी खरोखर आभारी आहे. खऱ्या अर्थाने काकासाहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्या काकासाहेबांचा 44वा डेथ ॲनिव्हर्सरी आज इथे प्रोग्राम तो ठेवण्यात आला. त्यांच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि अशा वेळी मला उपस्थित राहायची संधी मिळाली. एका कर्मवीराच्या कडून किती शिकण्यासारखं आहे आणि ते शिकून त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी ही संस्था कुठे नेली हा एक आदर्श आहे. आणि हा आदर्श ह्या म्हस्के कुटुंबियांनी जो सांभाळलेला आहे तो असाच पुढे सांभाळून त्यांनी तसं फार मोठं वृक्ष करावा. ऑलरेडी आपण म्हणतोच की इवलीस वेलं गेलं गगनावरी, तसंच आता हे होत चाललेलं आहे. आमच्या सर्वांच्या बेस्ट विशेष तुमच्या मागे आहेत आणि ह्या कार्यक्रमानिमित्त जे काही आज इंटर सिस्टीम सेमिनार इथे होत आहे फार महत्त्वाचं आहे. इंटर सिस्टीम सगळ्या सिस्टीमने एका ठिकाणी येऊन जर आरोग्य सेवा दिली तर त्याचा खूप उपयोग होतो. त्यांचा आणि आमचा सगळ्यांचा एकच वर्ग, डॉक्टर पालवे, डॉक्टर शिंदे, डॉक्टर विनोद शहा, सुभाष साळुंखे, आम्ही सगळे एका वर्गातले. डॉक्टर सुभाष साळुंखे आणि विनोद शहा हे पहिल्या बेंचवरचे, मी डॉक्टर पालवे आणि डॉक्टर शिंदे हे शेवटच्या बेंचवरचे. आता योगायोगाला आम्ही शेवटचं बेंच आणि पहिला बेंच स्टेजवर आलो. ह्या काकांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आमचे वर्गमित्र या ठिकाणी आले. हा एक वेगळा आनंद आहे. या ठिकाणी आमच्या कामाची धुरा चिरंजीव डॉक्टर अमितेश, डॉक्टर केतकी, डॉक्टर दीप्ती मॅडम आणि समीर ठाकरे पुढची पिढी घेते. अनुभवातून सांगितलं अशा जनसेवा करणाऱ्या संस्थेची आपल्याला अनेक गरज आहे. अशा संस्था मल्टिपल होण्याची गरज आहे समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये. डॉक्टर विनोद शहा, आपणच म्हणलं डॉक्टर विनोद शहा, सॉरी, या ठिकाणी आपण डॉक्टर काकासाहेब म्हस्के फाउंडेशनतर्फे या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. म्हस्के कुटुंबीय आणि निमसे कुटुंबीय यांचा जवळचा संबंध आहे. आमचे गाव जवळजवळ आहे. उक्कडगाव आणि मांडवे गावामध्ये 2 किलोमीटर अंतर असेल. आणि काकासाहेब म्हस्केबद्दल आम्हाला लहानपणापासूनच कुतूहल होतं. तर आम्ही 3री-4थीत असताना, मला वाटतं 3रीला आपला नगर तालुका हे पुस्तक होतं आणि ते काकासाहेब म्हस्केंचं त्यांचे लेखक होते. 4थीला आपला अहमदनगर जिल्हा
हे भूगोलाचं पुस्तक होतं. त्याचे काकासाहेब मस्के आणि त्यांचे मित्र लेखक होते. शालेय जीवनापासून आम्हाला त्यांचं नाव माहीत होतं आणि गावाजवळचे असल्याने त्यांच्याबद्दल परिचय होता. नमस्कार, मी डॉक्टर अभितेज मस्के, विश्वस्त काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन, नागापूर, अहिल्यानगर. आज 12 जानेवारी कैलासवासी किंवा काकासाहेब मस्के यांचा 44वा पुण्यतिथी. त्यानिमित्त आपल्या संस्थेत इंटर सिस्टीम सेमिनार म्हणजे ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तिघं पॅथींचा एकत्रित करून उपचार पद्धती प्रत्येक एका डिझीजवर कशी होते याचा आज सेमिनार आहे. त्याचबरोबर आपण पुरस्कार वितरणसुद्धा केलेलं आहे, जे आरोग्यभूषण पुरस्कार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांना आपण हा पुरस्कार वितरण केलेला आहे. कैलासवासी काकासाहेब मस्के यांच्या पुतळ्याचा अनावरण प्रमुख पाहुणे डॉक्टर सजरा निमसे यांच्या हस्ते आज. NTV न्यूज मराठी.